नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, मराठी मार्केट गुरु या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। महत्त्वाची बाब म्हणजे आज आपण ऑप्शन ट्रेडिंग असेल, स्विंग ट्रेडिंग असेल, पोझिशनल ट्रेडिंग असेल तर यामध्ये स्टॉप लॉस लावावं की नाही। कारण बरेच मंडळी असं मी बघितलेलं आहे की स्टॉप लॉस लावत नाही। मग स्टॉप लॉस लावल्याने काय होतं तर बऱ्याचदा स्टॉप लॉस हिट होतो आणि लॉस बुक करावा लागतो। त्यामुळे आम्ही स्टॉप लॉस लावत नाही अशा प्रकारचं एक साधं उत्तर त्यांच्याकडून आपल्याला मिळतं। परंतु माझं असं म्हणणं आहे की स्टॉप लॉसमुळे आपला लॉस मर्यादित होतो, त्यामुळे स्टॉप लॉस लावणं हे अतिशय गरजेचं आहे। आणि मी असं म्हणेल की स्टॉप लॉस हा अनिवार्य असला पाहिजे। आपण जर ट्रेडिंग करणार असू तर मार्केट आपल्या अपोजिट किती जाणार आहे हे कोणी सांगू शकत नाही। त्यामुळे स्टॉप लॉसची मर्यादा ही 10 पॉईंट पासून 30 पॉईंट पर्यंत असली पाहिजे। जर तुमचा खूप कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही मोठा स्टॉप लॉस लावा। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं कॅपिटल किती आहे यावर तुमच्या स्टॉप लॉसची मर्यादा अवलंबून असते। समजा तुम्ही 1 कोटी भांडवल घेऊन मार्केटमध्ये आहात तर 1 कोटीचा 1% जर आपण गृहीत धरला तर 1 लाख, तर 1 लाखाचं नुकसान तुम्ही सहन करण्याची कॅपॅसिटी त्या ठिकाणी ठेवली पाहिजे। आणि जर तुमचं 1 लाखाचं कॅपिटल असेल तर तुम्ही 10,000चं नुकसान सहन करण्याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे। म्हणजे साधारणपणे मी असं म्हणेल की जेवढं कॅपिटल मोठं तेवढी त्याची मर्यादा स्टॉप लॉसची बदलेल। परंतु मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की 10 पॉईंटचा स्टॉप लॉस किंवा 15 पॉईंटचा स्टॉप लॉस हा नवीन ट्रेडरनी घ्यावा। कारण साधारणपणे रिटेल ट्रेडर जे आहेत हे नवशिके असतात, त्यांना नेमकी मार्केटचा ट्रेंड माहीत नसतो, नेमकी मुवमेंट कशी होणार आहे मार्केटची माहीत नसते, नेमकी मार्केटमध्ये काय घडलंय, कॅन्डलस्टिक कुठल्या पद्धतीने बनतायत, मार्केट कोणत्या दिशेने जाणार आहे काहीच आयडिया नसते। आणि मग एक अंदाज असतो की नाही आता मार्केट ह्या बाजूने चालणार, मग त्यांनी एंट्री टाकलेली असते। मग अशा वेळेस तुम्ही फार मोठं नुकसान होऊ नये म्हणून 10 पॉईंटचा स्टॉप लॉस घेणं ग्राह्य राहील। साधारण 1-2 अशा प्रकारचा तुमचा रेशो असला पाहिजे। म्हणजे तुम्हाला जर नुकसान 10% होणार असेल तर प्रॉफिट तुम्हाला 20% झालं पाहिजे। म्हणजे त्यालाच आपण 1-2 अशा प्रकारचा रेशो समजतो। आणि तुमचा प्रॉफिटचा रेशो हा नवशिक्यांसाठी 1-2 हा फार चांगला रेशो आहे। म्हणजे तुम्हाला झालं तर 20 पॉईंटचा प्रॉफिट होईल आणि लॉस झाला तर 10 पॉईंटचा होईल। अशा प्रकारचा स्टॉप लॉस तुम्ही घेणं आवश्यक आहे। मला जर कोणी विचारलं की मी आता स्कॅल्पिंग करतो आणि स्कॅल्पिंगला काय स्टॉप लॉसची गरज आहे, मग स्टॉप लॉस लावला तर आम्हाला स्टॉप लॉस काढायला वेळ जातो। पण मित्रांनो, स्कॅल्पिंगमध्ये अतिशय जलद गतीने मुवमेंट होत असते। आणि ऑप्शनमध्ये तुम्ही काम करत असाल तर ऑप्शनमध्ये अतिशय स्पीडली 10-20 पॉईंट खालीवर मार्केट होत असतं, कधी कधी 100 पॉईंटनी मार्केट अपडाऊन होतं। आणि अशा वेळेस तुमचं 10, 15, 20, 25, 30 हजार जे कॅपिटल असतं ते अख्खं कॅपिटल मार्केट खाऊन घेऊ शकतं। त्यामुळे तुम्हाला असा अनुभव येईल की महिन्यामध्ये तुम्ही सकाळी 10,000 रुपये टाकले होते आणि ते नाही आहेत, मग आपण त्या महिन्यामध्ये पुन्हा 10,000, पुन्हा 10,000, पुन्हा 10,000 असं करत 40-50 हजार रुपये एका महिन्यात 10-10 हजार रुपयाच्या रूपाने घालत असतो। आणि मग त्यामुळे आपला लॉस वाढत जातो। त्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपला लॉस वाढताना दिसतो। म्हणजे साधारणपणे आपण आपला जर बॅलन्स बघितला तर भयानक असतो। आणि त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की स्टॉप लॉस आवश्यक आहे। कारण आपला जे पंचसूत्री आपण सांगितलेले आहे त्यामध्ये आपण स्पष्ट म्हणतो की मिनिमाइज युअर लॉस। तुमचा लॉस हा मिनिमाइज झाला पाहिजे आणि प्रॉफिट हा मॅक्झिमाइज झाला पाहिजे। म्हणजे प्रॉफिट वाढला पाहिजे आणि लॉस कमी झाला पाहिजे। लॉस हा मार्केटमधला एक भाग आहे। तुमचा लॉस होणारच नाही असं कधीच होणार नाही, लॉस होणार आहे, परंतु तो तुम्हाला मर्यादित करता आला पाहिजे आणि तुमचं प्रॉफिट वाढवता आलं पाहिजे। या दृष्टीची योजना ही स्टॉप लॉसच करू शकते आणि तुम्हाला वाचवायचं काम। कारण तुम्हाला तुमचा किती लॉस बुक करायचा हे तुमच्या हातात असलं पाहिजे स्टॉप लॉसच्या माध्यमातून। सारांश स्वरूपात सांगायचं झालं तर आपल्याला एकच महत्त्वाची बाब आहे की स्टॉप लॉस हा कंपल्सरी असला पाहिजे। आणि स्टॉप लॉस लावण्याची सवय ही नवीन ट्रेडरनी, नवशिक्यांनी लावली पाहिजे। म्हणजे आयुष्यभरामध्ये आपले लॉसेस मिनिमाइज होतील। आपणास व्हिडिओमध्ये माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।